कुरकुरीत मसालेदार मच्छी फ्राय पाहून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं नसेल तरच नवल. ही माझी आजची स्पेशल थाळी आहे जी मला. तर नमस्कार युट्यूब मंडळी, मी ताजे मासे, मस्त कडलेले मासे ते. तर हे बघा, हळद मीठ लावून आणि ठेवून द्यायचं अर्धा तास फ्रीजमध्ये. खोबरं भाजून घेतलंय, लसूण, आलं आणि कोथिंबीर, जिरं घातलंय. जिरं घातल्यानंतर छान मस्त कांदा घालायचा. कांदा थोडाच घालायचा पातळ भाजीला. तर आपण पातळ भाजी बनवणार आहोत पहिलं. तर हा वाटलेला मसाला, तर हे परतून घ्यायचं छान तेलामध्ये. मसाला छान तेलामध्ये परतून घेतलंय. घातलंय लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ. मीठ आधी पण लावलेलं आहे मच्छीला, तर थोडं घालायचं. आणि हा आपला कांदा खोबऱ्याचा काळा मसाला, धने मसाला आणि छान परतून घेतलंय. मस्त टेस्ट खूप छान येते चांगलं शिजवून घेतलं की. तर हे बघा कशी तरी आली. तर आता हे मासे आपण याच्यामध्ये घालणार आहोत. तर हे चांगले परतून घ्यायचे मासे. ताजे मासे असले की वास पण येत नाही. तर हे पावसाळ्याचे खूप मस्त भेटतात आता ताजे ताजे मासे. कोमट पाणी केलेलं हे घालून घेऊया आपण भाजी. तर आता आपण सुके मासे बनवणार आहोत. तर चांगलं भरपूर तेल घातलंय. भरपूर तेल घातल्यानंतर कांदा घातलाय मस्त. कांदा घातलाय आणि हा काळा मसाला घातलाय कांद्या खोबऱ्याचा. हळद घातली आणि मीठ वाटण नाही घालणार आहे. धने मसाला घातलाय. तर छान असं परतून घ्यायचं. परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये खूप वाटण मसाला वगैरे लागत नाही. तर ही आपण कुरकुरीत मच्छी मस्त बनवणार आहोत. तर आता ही मच्छी घालून घ्यायची याच्यावर आणि मस्त असं सगळीकडून परतून घ्यायची मच्छी. आधी ही झाली आपली कुरकुरीत मच्छी मस्त तयार. आणि रस्सा मच्छी पण भाजी आणि कुरकुरीत मच्छी, मस्त कांदा आणि मऊ चपाती आणि मस्त पांढरा शुभ्र भात. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.